नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. आपण वणीमध्ये आलेलो आहे. कसबी वणी आधार आश्रम जे आहे आणि या आश्रमामध्ये आपण साधारणपणे 20 किंवा 21 आहेत आणि या ठिकाणी जे काही आपण प्रत्यक्ष बघितलं आपण अजूनही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की भविष्य मुलांचं जे आहे, ज्या मुलांना आईबाप असूनही पण त्यांचं संगोपन करू शकत नाही, तर अशा मुलांना, अशा दाम्पत्यांना इथं स्वीकारले जाते आणि त्यांचं भविष्य चांगल्या पद्धतीने राहण्याची सोय, खाण्याची सोय, त्याशिवाय शिक्षण हा मूलभूत पाया आहे आणि भविष्यात ते चांगले शिकले तर कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉबसुद्धा त्यांना मिळू शकतो. आणि आपण हे उदाहरण मगाशीच एक याच्यामध्ये बघितलं तर अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचा एक दिशा, एक मातृत्व म्हणून आता परिचय देतो का हे आमच्या वहिनीच आहेत आणि यांनी ही जी सुरुवात केली तर खरोखर मानव धर्म म्हणून एक आईचं कर्तव्य काय असतं ते त्यांनी या दाखवून दिलेलं आहे. आणि आपण अजूनही बघू का भविष्यात ज्याही मुलांना आता जूनमध्ये शाळा चालू होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक पाल्याच्या अडचणी असतात. आपला मुलगा शिकला पाहिजे, आपली मुलगी शिकली पाहिजे, तर आमच्या आश्रमामध्ये साधारणपणे आम्ही 10 ते 15 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार. पण अट अशी आहे की ह्या विद्यार्थ्यांचं एकतर आई नसावी किंवा वडील नसावे आणि दोन्हीही जर नसले तो पण विद्यार्थी घेतला आणि दोन्हीही असून त्यांची जी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तर अशाही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आणि आश्रमाचे नियम सर्वांना लागू असणार आहेत की मातृत्व हे आपलं मर्यादित पाहिजे, कारण जर आपण सतत त्या विद्यार्थ्यांना भेटलो तर त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. आणि ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल, एखाद्या मुलाचं संगोपन करता येत नाही किंवा व्यसनाधीन झालेले पालक, तर अशा विद्यार्थ्यांना एक शिकण्याची संधी ही या आश्रमामध्ये उपलब्ध करून देण्यात आहे. जर समजा आपल्या आश्रमामध्ये साधारणपणे आता आपण थोडंसं माहिती देणार आणि त्याच्यातून संपर्क होणार, तर साधारणपणे एक वय मर्यादा काय असेल? आपण अशी वय मर्यादा ठेवली 12 वर्षानंतर आपण भेट नाही. बरं, 12च्या आधी 0 ते 11 पर्यंत. बरोबर. म्हणजे जन्माले आलेल्या दिवसापासून जे बाळ तर 12 वर्षापर्यंत. बरोबर आहे. आणि अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता गंभीर प्रश्न असा आहे की हे संगोपन करताना सुद्धा खूप कठीण परिस्थिती आहे, कारण याला शासकीय अनुदान नाही. देणगीदारांच्या माध्यमातून हे आश्रम चालतं आणि मी सर्वांना आवाहन करेन की दिलेल्या खाली स्क्रीनवरती नंबरवर कॉन्टॅक्ट करावा आणि आधार आश्रमासाठी जेही मदत करता येईल, पैशाची नाही तर तुम्ही रेशन देऊ शकता, विद्यार्थ्यांना कपडे देऊ शकता, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊ शकता किंवा क्रीडा साहित्य देऊ शकता. जेही शक्य होईल ते आपण नक्की मदत करावी, कारण आपल्या एक मानव धर्माचा जर आपल्याला 1000 रुपये उदाहरणार्थ पगार आहे तर त्याच्यातले 250 रुपये कुठेतरी खर्च केले तर एक धार्मिक कार्य किंवा एक चांगलं कार्य, हित कार्य असं होईल. म्हणून मी प्रत्येक माझ्या मित्रांना सुद्धा आवाहन करतो का या आश्रमासाठी शासकीय अनुदान नाही आणि देणगी स्वरूपातून जे आश्रम चालवलेले आहे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्या मुलांची केली जाते. एक दिशा कुठेतरी चांगली मुलांना मिळते आणि खरोखर हे वाहवा करण्या इतकं आहे. सुरुवात खूप अवघड परिस्थितीतून आश्रमाची झाली, पण जे काही आत्ताची परिस्थिती आपण बघतो तर आपल्या म्हणतात ना की आपल्यात निश्चय असेल
तर कोणतीही गोष्ट अवघड जात नाही. धन्यवाद. मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे. सगळेजण आपापल्या पद्धतीने छोट्यात नाही छोटी मदत करतातच किंवा करतीलच. हे सगळं असं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आपल्या आधार आश्रमातला एक विद्यार्थी आहे की तो आता 10वीची एक्झाममध्ये तो पास आउट झाला आहे आणि त्याला पुढे ITI साठी ॲडमिशन करायचं आहे. मी म्हणणार नाही तुम्ही आम्हाला पैसे आणून द्या, परंतु त्या ITI साठी जाण्या येण्याचा खर्च जर कोणी स्वतःहून पालक तयार झाला तर खूप चांगलं होईल. किमान येण्या जाण्याचा, बाकी सगळा आम्ही आमच्या पद्धतीने बघूयात. आणि येण्या जाण्याचा खर्च जर कोणी उचलला किंवा त्याचाच नाही तर इतर दुसऱ्या मुलांचं जरी पालक म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशी समाजाला मी पण स्वतः आवाहन करते की एका विद्यार्थ्याचा खर्च वर्षाचा जर कोणी उचलत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि खरोखर आपण बघतो हे सर्व विद्यार्थी बाकीचे बाहेर खेळायला गेलेले आहेत आणि हे आपण अचानक आलो, असं काही नियोजन नव्हतं आणि आपण ह्या आश्रमाला भेट दिली. आपण बघतो आश्रमाची जी काही इमारत बांधकाम आहे ती सुद्धा नवी झालेली आहे आणि भविष्यात ज्याही विद्यार्थ्यांना येथे ॲडमिशन घ्यायचं असेल, ॲडमिशनाचा उद्देश एकच आहे का ज्या विद्यार्थ्यांना पाल्ले आई वडील आहेत पण कमजोर, त्यांना शिकवू शकत नाही, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही किंवा आई आहे बाप नाही, असे कुठे ना कुठे जी कमजोरी आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी प्रवेश देणार आहेत आणि त्याचे भविष्य घडवण्याची एक जबाबदारी एक मानव धर्म म्हणून पार पाडणार आहे. नमस्कार, आपण बघतो वात्सल्य अनाथ आश्रम कसबेवणी दिंडोरी. तर आपण आज या अनाथ आश्रमामध्ये भेट दिलेली आहे. तर आपण संबंधित ज्या काही कर्मचारी आहेत आपण त्यांची एक 2 शब्द मुलाखत घेऊया. आम्हाला सांगा, हे अनाथ आश्रम केव्हापासून सुरुवात झाली? हे अनाथ आश्रम 2016 पासून सुरुवात झाली. त्याला तर 12 वर्ष पूर्ण होत आहे. तर अनाथ आश्रमाचं जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं संगोपन कसं कोणत्या पद्धतीने होतं, आम्हाला थोडक्यात चांगल्या पद्धतीने सविस्तर माहिती द्या. हे आश्रम आहे हे आपण आपल्या स्वतःच्या बळावर आणि समाजाच्या याच्यावरती देणगीवरती थोडक्यात चालवतोय आपण. स्थानिक लेवलचे काही लोक आहेत, जसं की पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यानंतर ग्रामपंचायत आहे, छोट्या छोट्या गोष्टी मदत आपल्याला त्यांच्याकडून होते. बरं, अनाथ आश्रम चालवताना काही अडचणी निर्माण होतात का? अडचणी खूप निर्माण होतात. म्हणजे आता जर असं बघितलं ना, खरोखर जर सांगायचं ठरलं तर आपण लोकांकडे आर्थिक विषय नाही मागू शकत आणि आर्थिक विषय तर हा 100% लागतोय. त्याचा भाजीपाला झाला, दूध खर्च झाला, किराणाचा विषय झाला, पण तरी आपण भागवण्याचा प्रयत्न करतोय. कोणाकडे मागितलं तर लोक डायरेक्टली म्हणतायत ना की तुम्ही आधार आश्रम चालवताय, तुम्ही समाजाच्या भरोशावर चालवताय का? मग तर आपण आर्थिक विषय सुद्धा मागू नाही शकत. पण एखाद्याला जर कोणी विचारलं आपल्याला की तुम्हाला आम्ही काही मदत करू शकतो का, मी विचारतो तुम्ही काय मदत करू शकता, तर ते म्हणाले की आम्ही एखादा किराण्यातला आयटम देऊ शकतो. म्हणतो की ठीक आहे, तुम्ही 2 किलो साखर द्या किंवा 1 किलो डाळ द्या, अशा पद्धतीने समाजाकडनं आपण हे करतो. बरं, एकूण विद्यार्थी किती आहेत या ठिकाणी? फक्त मुलंच नाही तर आपला वात्सल्य आधार आश्रम जे आहे ते अनाथ आश्रमपेक्षा आपण वात्सल्य आधार आश्रम असं नाव दिलंय त्याला. कारण ज्याला नाही आधार कोणाचाच त्याला आपल्या आश्रमात आधार दिला जातो. त्याच्यामध्ये फक्त मुलंच नाही तर परित्यक्त महिला, वयोवृद्ध, ज्येष्ठ माणसं आणि जे एक पाल्ले असलेले किंवा दोन्ही नसलेले असे आपल्याकडे आपण त्यांना प्रवेश देतो. बरं, भविष्यात हे जेव्हा मुलं मोठे होणार किंवा त्याच्यानंतर त्यांचं भविष्य काय असतं? नियमानुसार 18 वर्षानंतर मुली 18 वर्षानंतर त्यांचा स्वतःचा डिसिजन घेऊ शकतात. पण बाहेर एकट्याने पडणं, रिलेटिव्ह लोकांना आपण समजून बघतो त्यांच्या नातेवाईकांना, त्यांनी जर 18 वर्षानंतर काही ॲक्शन घेतली की आम्ही पुढचं सगळं करतोय तर आपण त्यांना परत पण देतोय. नाही तर मग आपण त्या मुलांची शिकण्याची इच्छा असेल तर जोपर्यंत शिकतील तोपर्यंत शिकवतो.
नाही तर त्यांचं शेवटी आपण आपल्या मुलांसाठी जे करतोय विवाह म्हणजे लग्न वगैरे जे करतोय तर त्यांचे लग्न आतापर्यंत आपले 3 मुलांची लग्न झाले, एका मुलाचं 2 मुलींचं. बरं, आता सध्याचं त्यांची परिस्थिती कशी आहे? लग्न झाल्यानंतर त्यांचं जे विवाहिक जीवन आहे ते कोणत्या तुम्ही लक्ष ठेवता का त्याच्यानंतर सुद्धा? हो, मग लक्ष ठेवावंच लागतं, कारण ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. आपण आपलं म्हणून जर त्यांना पूर्णतः स्वीकारतोय, तर जसं की एक ज्या मुलाचं लग्न झालं तो मुलगा महिंद्रा कंपनीमध्ये, त्याला आपण त्याचं शिक्षण पण केलं, त्याला जॉबला आपण महिंद्रा कंपनीमध्ये हे करून दिलं. 2 मुलींची लग्न झाली, तर दोन्ही मुलींच्या घरचे सगळी परिस्थिती सगळं व्यवस्थित तपासूनच त्यांच्याकडनं पूर्णतः सिक्युरिटी घेऊनच आपण त्या मुलींची लग्न केले आणि आता ते खूप छान पद्धतीने त्यांचं वैवाहिक जीवन जगतात. दोघींनाही आता मुलं झाली. बरं, आता किती आहेत सर्व या अनाथ आश्रममध्ये, लहान मोठे किंवा जे आपण ह्या महिला बघतो असे टोटल किती आहेत? आता सध्या 22 आहेत. 22 आहेत. म्हणजे तशी खूप संख्या होती, पण काही मुलं 18 वर्षाची, 19 वर्षाची, 20 वर्ष झाल्यानंतर जवळजवळ 11 मुलं त्यांच्या रिलेटिव्हना समजूत घालून आणि परत पाठवले. ते आता त्यांचं तिकडे त्यांच्या नातेवाईकांसोबत राहतात. नाव काय बाळा तुझं? अजय. कितवीला शाळेत जातो? बरं बरं बरं. कितवी ते कितवी शिक्षण या ठिकाणी घेतलं तू? 4थी ते 10वी. म्हणजे चालू वर्षी 10वीची परीक्षा दिली, पास झाला? किती टक्के पाडले? अरे वा. तुझं काय नाव? नमस्कार, माझे नाव वनिता आनंद भांगरे, इयत्ता 10वी, शाळेचे नाव कॅनटी हायस्कूल वणी. मी चालू वर्षी कितवीत जाणार तू? 10वी. बरं 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 बरं. बरं, शिकून पुढं काय व्हायचं आहे तुला? स्वप्न प्रत्येकाने बघितले पाहिजे. बर, तुझं काय नाव? हा, तुझं काय नाव? नमस्कार, माझे नाव बर, तुझं काय नाव? हो, तुझं? गौतमी. छान. तुझं? बर, मग तू कितवीला शाळेत आहे? आता 6वीला आहे. मग काय आता तुने कुठं कशात भाग घेतला होता? हो का? मग त्याच्यात काय मिळालं? हो. तुझं काय नाव? हो, तुझं? गौरव. तुझं? बर बर. तुमचं? बर. तर आपण हे सर्व बघतो, हे आश्रमातले सर्व विद्यार्थी आहे. हे आई आहेत. आई, नाव काय तुमचं? बर बर. आश्रमात किती वर्षापासून राहता? मी आश्रमाच्या आधीपासून मला सांभाळते. हो का? बर बर. कसं म्हणजे सांभाळ चांगल्या पद्धतीने करतात का? बर बर. काही आणि आपण बघतो ह्या आई आहेत आणि खरोखर आश्रमावरती प्रश्नचिन्ह होणार नाही असं हे एक उदाहरण आहे. कसे ना ठेव. हरली. तर बघतो आपण हे आश्रम आहे आणि या ठिकाणी सर्व सुविधा जी काही शासकीय आश्रमशाळा किंवा गव्हर्नमेंट मान्यता शाळा जी आहे त्या शाळेमध्ये असे सुविधा नाही. या पद्धतीने सर्व सुविधा देणगीदारांच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणूनच सांगतो ज्या विद्यार्थ्यांना ज्या
मुलांना आईबाप नाही किंवा एखादं बाळ असेल आणि त्याचं संगोपन करत नसतील तर खरोखर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्या बाळाचं पूर्ण भविष्य घडवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. तर हे आश्रम आहे आणि सर्व सुविधा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय वगैरे सर्व काही जे विद्यार्थ्यांना पाहिजे तर हे सर्व रूम बनवलेले आहेत आणि आश्रमात चांगल्या पद्धतीने एक वातावरण असतं. हो.